काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका रस्त्यावर सिलेंडर मावेल इतका मोठा खड्डा पडल्याचं आपण पाहिलं होतं आणि आज या खड्ड्यामुळं चिमुकल्याचा जीव गेला। आता हे खड्डे फक्त पुण्यात आहेत का? तर नाही, अहो महाराष्ट्रात ठिकठिकाणी खड्ड्यांचे आड्डे आहेत। आता जरा अहिल्यानगर मध्ये जाऊयात। एकीकडे पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना दुसरीकडे पुणे नाशिक महामार्गावर सुविधांच्या अभावामुळे अनेक अपघात होत असल्याचा आरोप होतोय। हिवरगाव टोल नाक्याच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर गेल्या 6 महिन्यांमध्ये 72 मोठे अपघात झालेत, त्यात 23 जणांचा मृत्यू झालाय। महामार्ग प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल नाक्याजवळच आमरण उपोषण सुरू केलंय। पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत आहेत, अनेक ठिकाणी रिफ्लेक्टरच नाहीत, ठिकठिकाणी खड्डे पडले। यासह इतर सुविधांच्या अभावी अपघातांची संख्या वाढली आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये 23 जणांनी अपघातात जीव गमावला। वारंवार पाठपुरावा करूनही महामार्ग प्रशासन दखल घेत नसल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी स्वतःचीच चिता रचत जोरदार घोषणाबाजी केली। सुविधा देता येत नसतील तर टोल नाका बंद करा अशी मागणीही या आंदोलकांनी केली। याच आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय आणि या आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी। मार्गावरती सध्या पुणे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे। आता हे जर काम पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चालू आहे, मात्र पुण्यापासून तर नाशिक पर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे काम चालू असलं तरी अनेक ठिकाणी जे आहे ते काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना जो आहे तो अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे या महामार्गावरती गेल्या 6 महिन्यात 72 अपघात जे आहे ते झाले आहेत आणि त्यामध्ये 23 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। आता आपण संगमनेर टोल नाक्याच्या तिथे आहोत। संगमनेर हिवरगाव पावसा या ठिकाणी टोल नाका आहे। या टोल नाक्यावरती आता आपण सध्या आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाले, परंतु संगमनेर भागातील अनेक रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण अजून अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। सत्ताधारी पक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेर शाखा यांच्या मार्फत गेल्या 3 दिवसापासून उपोषण चालू आहे आणि आजपासून ते चितेवरती उपोषणाला बसले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, काही कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी जे चितेवरती उपोषणाला बसले आहेत। सकाळपासून हे उपोषणाला बसले आहेत। त्यामध्ये काही वेळामध्ये पावसाचं प्रमाण वाढलंय, पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळतात, मात्र तरीही कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी आंदोलनापासून हटलेले नाहीत। आपण त्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत, आंदोलनकर्त्यांशी बोलणार आहोत। नेमकं कशासाठी, आपली काय मागणी आहेत, आपण काय कशासाठी उपोषणाला बसतो? या रस्त्यावर मागच्या 6 महिन्यात 23 अपघात झाले, तर 23 जणांना मृत्युमुखी झाले, तर 72 अपघात झालेले आहेत। तर या सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्यावर उपाययोजना करणं गरजेचं होतं। या दृष्टीने आम्ही त्यांना गेल्या 20 जुलैपासून उपोषण केलं, तेव्हा सांगितलं होतं। तेव्हा त्यांनी आम्हाला 7 दिवसात आश्वासन करण्याचं लेखी दिलं होतं, परंतु त्याच्यावर कुठलीच